नागरिकांनो आणि समस्त उपस्थित सर्व नागरिकांना माझा नमस्कार। मी सामाजिक कार्यकर्ता आजमभाई यांचा आपणा सर्वांना मनपूर्वक असा नमस्कार। बंधू, आपण कित्येक भारतीय संस्कृतीचे सण मोठ्या उत्साहाने आनंदाने साजरा करतो, पण रक्षाबंधनाचा जो सण उद्या आलेला आहे आणि त्या निमित्तानं रक्षाबंधन साजरी होत असताना भारताच्या इतिहासामध्ये रक्षाबंधन सणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। कारण रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीच्या प्रेमाचं प्रतीक आणि ते प्रतीक भारतीय संस्कृतीमध्ये एक अजरामर प्रेम म्हणून गणलं जातं। बंधूंनो, बहीण आणि भावाचं प्रेम हे जगामध्ये सर्वात श्रेष्ठ असं प्रेम आहे। कारण बहीण जरी माहेरात जरी असली तरी भावाच्या सुखासमाधानाची प्रार्थना परमेश्वराजवळ नेहमी करत असते। भावाबद्दल नेहमी अंतःकरण तिचं प्रेमानं पाजरत असतं। म्हणूनच नेहमी भाव आपला समाधानी राहावा, सुखी राहावा, आनंदी राहावा, उत्साही राहावा म्हणून सतत प्रार्थना करत असते। ईश्वराला एक प्रकारची मागणी करत असते आणि त्या प्रेमातून भावाला आणि बहिणीची एकमेकांची प्रेमाची ओढ या रक्षाबंधनाच्या सणाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही नेहमी पारंपरिक सण म्हणून भारतीय संस्कृतीत लाभलेलं हे मोठं असं देणं आहे। हे संस्कृतीचं फार मोठं अमूल्य असं देणं आहे आणि ते प्रेमाचं प्रतीक आहे। आणि या प्रेमाच्या प्रतीकातून भाऊ बहिणीचं प्रेम नेहमी जगात अमर राहणारं प्रेम आहे। आणि त्यामुळं बहीण नेहमी आपल्या माहेरात कितीही कामांमध्ये आपल्या प्रपंचामध्ये किती गर्क असली तरी भावाचा क्षणभरसुद्धा विसर तिला पडत नाही। आणि ह्या सर्व गोष्टीमुळं अनेक प्रेम आपण भारतीय संस्कृतीमध्ये पाहिलेले आहेत। भाऊ भावांचं प्रेम पाहिलं, आई वडिलांचं प्रेम पाहिलं, एकमेकांबद्दल असलेली ओढ पाहिली, पण भाऊ बहिणीचं प्रेम जगामध्ये सर्वात जास्त असं श्रेष्ठ प्रेम मी मानतो। आणि त्यामुळं रक्षाबंधनाच्या या सणाला खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। अंतःकरण एकमेकांचं ओढ घेत असतं। कधी एकदा भाऊ बहिणी एकमेकाला भेटतात, कधी एकदा भाऊ बहिणीचे पाहण्याचं एक प्रकारचं विलक्षण ओढ या सणाच्या माध्यमातून नेहमी असतं। म्हणून रक्षाबंधनाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि हे प्रेम जगामध्ये कायमस्वरूपी टिकणारं प्रेम आहे। आणि त्यामुळंच रक्षाबंधन सणाच्या निमित्तानं मी सर्व बंधू भगिनींना, महिलांचा हा मोठा आनंदी सण आहे। महिलांना एक प्रकारचा उत्साह आणि आनंद देणारा हा सण आहे। संक्रांत, नागपंचमी, त्याचबरोबर दिवाळी, भाऊबीज आणि ह्या सणाच्या माध्यमातूनच रक्षाबंधन हा सण महिलांना नेहमीच आनंद त्यांच्या आयुष्यामध्ये द्विगुणित करणारा असा सण आहे। आणि महिलांना मोठा उत्साही आणि आनंदाचा वातावरणामध्ये रक्षाबंधनाचा हा सण पारंपरिक पद्धतीने पार पडत असताना रक्षाबंधन सणाच्या सर्व बंधू भगिनींना, महिलांना विशेष करून मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। फक्त बहिणीची एकच ओढ असते आयुष्यामध्ये, ती किती सुखी समाधानी आणि प्रपंचात गर्क असली तरी ती फक्त एकच वाक्य म्हणते, भैया मेरे राखी के बंधन को निभाना, भैया मेरे छोटी बहन को ना भुलाना, ये नाता हमेशा ज़िंदगी भर निभाना, भैया मेरे राखी का बंधन निभाना। नमस्कार।